1.5 तास आपला हा सत्संग चाललेला आहे. 1.5 तास कीर्तन असतं तर माणसं डोलत डोलत झोपत ऐकली असते. बरोबर आहे का नाही? आज आहे एकादश आणि साधी सुधी एकादश नाही. कसले इलायते आहे का? आज पांडुरंगाची मोठी एकादश आहे आणि त्या एकादशीचं नाव आहे आषाढी. त्याला दुसरं नाव आहे देवशैली एकादशी. आजपासून भगवंत 4 महिने पुढे हा चातुर्मास आहे. कार्तिक एकादशी पर्यंत भगवंत झोपतात. दादा मला पहिला प्रश्न, देव झोपतात पण सृष्टी चालते कशी? चालते कशी सृष्टी? घरातला जर मूळ पुरुष गेला तर बंद पडतं का? दुर्गा माता असतेच ना. कोणतरी असतं ना घरातलं प्रमुख का त्याच्याशिवाय चालतच नाही. सगळ्या गोष्टी ओके चालतात. डाव्यापर्यंत 10 पदार्थ असतात. बरोबर आहे? 13 तर मला वाटते पुणे जिल्ह्यात मला मोठा कार्यक्रम असतो, लग्नात सुद्धा नसतो. मला एवढं म्हणायचंय, आज आपण या वृत्तीवरती आहोत, याच्यावरती आहोत. तर सगळ्यांना एक ध्यान आहे, हे सत्संग सुरू करण्यापूर्वी सगळ्यांच्या मुखातून माझ्या पाठीमागे एक बोला. ध्यानमूर्ती गुरुपदम, ध्यानमूर्ती गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा, मोक्षमूलम गुरुकृपा. बस माणसाच्या जीवनात पहिलं साध्य काय असतं? दुसरं काही नाही. मोक्ष हाच परम साध्य. आता माझ्या समोर आदरणीय ट्रस्टीचे पहिले अध्यक्ष आताही आहेत, आदरणीय आमचे शांतारामजी काकडे. एवढे महान विभूती. त्याच्यानंतर आदरणीय खर्डे महाराज यांचंही एवढं मोठा सत्संग आणि आदरणीय गुरुवर्य दादांचा सत्संग. आणि त्याच्या पुढे मी पाकळीनं काय बोलायचं? एवढी मोठी असती. कमळ झालं, गुलाब झालं, चंदन झालं, सगळं झालं आणि आता एडपाट आले. एडपाटाला काय बोलायचं? पण खरं सांगू, एडपाटाला सुद्धा बोलता येतं. एडपाटाला बोलता येतं ना. तुम्ही समजू नका तुम्ही एडपाट आहे. एडपाट बोलायला होतं. कधी बोलतो? पायात एका घुसलं की बोंबलाय सुद्धा लावतो. चुकतंय का काय? मला चुकत असं सांगा. एडपाट सुद्धा बोलायला होतं. मुख्या माणसाला आई करायला होतं ज्यावेळेस ते घुसतं तेव्हा. सद्गुरु माऊली आपले एवढे प्रेमाळ होते. अरे मेणाहून मऊ होते आणि लोण्याहून मुलायम होते. म्हणून तर तुम्हाला सगळ्यांना मांडीवरती घेतलं. का घेतलं? तुमचा गुणदोष याती न पाहे विचार. ते गुणही तुमचे पाहिले नाहीत, तुमचे अवगुणही पाहिले नाहीत. तुम्ही कोणत्या परंपरेतले पाहिले नाही की तुम्ही कुठल्या धर्माच्याही पाहिले नाही. सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी तुमचा आमचा सद्गुरू तयार होता आणि नसता 12 तासासाठी नव्हते तर रात्रंदिवस 24 तासासाठी तुमच्यासाठी उपलब्ध होते. ज्यांना प्रचिती आली, अनुभव आला, त्यांनी सांगावं, मनातली मनात त्यांनी हो म्हणावं. बोधामृत ग्रंथाचं ज्यावेळेस मी सत्संग करतोय, प्रवचन करतोय, पारायण करतोय, त्यात आता पहिल्या अध्यायात महाराजांचं उल्लेख करत असताना आलाय. ज्यांच्या घरी येड लागलेली माणसं आहेत त्यांनी त्याला घेऊन यावं, महाराजांकडून दुरुस्त करून घ्यावं. ज्याच्या घरी पुरीचं लग्न जमत नाही तिला घेऊन यावं, महाराजांचा आशीर्वाद घेऊन जावं, त्याला घेऊन जावं. एवढंच नाही, भरपूर शिकलाय, नोकरीच नाही, त्याला सुद्धा महाराजांकडे आणावं. नोकरी लागल म्हणून आशीर्वाद घेऊन जावा. ज्याला नोकरी लागली पण छोकरीच मिळणार त्याला सुद्धा यावं आणि महाराजांकडून विभूती घेऊन जावं, त्याचं सुद्धा वागा भलं व्हावं. असे भले भले आले, भले झालं आणि निघून गेले. आता कोणाचं भलं राहिलं? या तिथं राहिलेल्यांचं भलं. मग तुम्ही जाणार आहे का? वा अंजीरवाली मावशी कशी अंजिरासारखी टवटवीत बोलते. नाही जायचं. ऐका, जायचं नाही. अरे नदी वाहते समुद्राला मिळायला, पण समुद्र कधी कुठं वाहत नाही. तो जगावरती पावसाच्या रूपाने बरसतो आणि जगाला सुखी करून सोडतो. बरोबर आहे? तसं तुमच्या आमचे सद्गुरू तुमच्या आमचे सारखे ओढे नदीला मिळतील आणि नदी सद्गुरू रूपे समुद्राला मिळतील. तुमच्या आमच्यावरती एवढा प्रेमाचा आणि एवढा कृपेचा वर्षाव करतील की त्यालाच म्हणतात कृपाळू सज्जन. तुम्ही संत जन हेचे कृपादान तुमचे मज
सद्गुरूंनी तुमच्यावरती कृपेचा वर्षाव केला, दानादान आणि दैन यायची काय कारण आहे का? काहीच नाही. आम्ही तुम्ही खिशानं फाटका असो, विचारानं फाटका असो, पण खरा ज्यावेळेस परमार्थाचा विचार येईल ना, तर तुमच्या आमच्या श्रीमंत दुसरा कोणीच नसेल. एवढं तुम्हाला श्रीमंत आणि महान ऐका. पंढरपूर मध्ये वारकरी एवढेच आहेत का? अख्खं पंढरपूर भरले. पण पंढरपूर भरलेलं असताना सुद्धा पंढरपुरात सगळेच वारकरी नाहीत. काही धारकरी आहेत, काही चोर आहेत, ती वारकरी बनून आलेत. काही असे बरेच आहेत. महाराज आता चार्जर जायची काय कारण आहे का? कोणाची कपडी जाती, कोणाची चढी जाती, कोणाचं काय जात का? कारण आपल्याच देशात लपलेले बरेच असे दोष आहेत की त्यांना ते प्रवृत्त करतात. कारण आपण सत्संगाचा संघ धरलाय म्हणून आपण सदविचारात आहोत. जर तुम्ही चोराचा संघ धरला तर आपल्या एखाद्याच्या लंगोटीवर सुद्धा ध्यान जातं. तो संघाचा परिणाम आहे. सत्संगात आपल्याला हेच महात्म्य सांगितलं. महाराजांनी कधी कीर्तनाचं महात्म्य मला वाटतंय सांगितलं नसल. सांगितलंय का? पण आम्ही कीर्तनकार महाराजांचं महात्म्य कीर्तनातलं का सांगतो? महाराजांनी कीर्तनाचं महात्म्य सांगितलं नाही, सत्संगाचं महात्म्य सांगितलं. कारण सत्संग हा एकट्याचा हवा आणि कीर्तनात सगळ्यांचा संघ होतो. पण त्यावेळेस सगळ्यांचाच उद्धार होईल समजत नाही. रात्री महाराजांनी जोरदार कीर्तन केलं, बऱ्याच जणांचा नामोल्लेख केला, बऱ्याच जणांचं मागचं पुढचं सगळं काढलं. नाना म्हणलं मला बोकड केला तर काय राहिला करून टाका. कीर्तनात तसं होता येतं. पण सत्संगात बिघडलेल्या गोष्टी सत्संगात चांगल्या होतात. कीर्तने महाराज दुसऱ्या गोष्टी तुमचं तण निघून जातं. कीर नावाचं तण म्हणजे हे तणात असलेलं तण म्हणजे कुठलं? जे वाईट विचाराचं तण निघून जातं आणि सदविचारांचं महाराज हिरवळ उभी राहते. ते कीर्तन आहे. सत्संगात होतं काय महाराज? कुसंगे नाडीला साधू जायचा. एखादा ढेकणाला जर कुसंगती लाभली म्हणजे हिऱ्याला जर ढेकणाची संगती लाभली तर तो भंगला जातो. आणि तुमच्या आमच्या सारखा हिरा महाराज सद्गुरूंच्या संगतीत आला तर तुमच्या आमच्या सारख्या दगडाला सुद्धा महाराज पैलू पाडतात आणि मठाच्या पायरीला लावतात. एवढा महाराजांचा मोठा आशीर्वाद आहे. कारण काय आहे एवढंच मी सांगतो. बस मला बाकी काही म्हणायचं नाही. सद्गुरूंनी गेल्या कृपेतनं महाराज वारीतनं नाना तुमच्या सगळ्यांचं फाटलेलं शिवायसाठी महाराजांनी मला बऱ्याच ठिकाणी टाकं घालायला लावलं. आणि टाकं असं तसं घातलं नाही, जोरदार टाकं घातलं. आणि ते आता उसवायचा तरी मला वाटतं परत प्रश्न पडणार नाही. कारण जिथं फाटलं होतं ना तिथं पुन्हा महाराजांनी सांगितलं जोड घडला पाहिजे. कारण मी कोणाला तोडायला शिकवलेलं नाही, सगळ्यांना जोडायला शिकवलेलं आहे. आणि जोडणं हाच खरा परमार्थ आहे. तोडणं याला परमार्थ म्हणत नाही, त्याला स्वार्थ म्हणतात. अजूनही माणसाने ज्यांना वाटतंय ना दिंडीत असं व्हावं त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. अजून तुम्ही महाराजांना ओळखलं नाही. ज्यांनी ज्यांनी तोडायचा प्रयत्न केलाय ते मोडून कधीच माग पडलेले. हा त्यांचं काय मोडलंय आपण समजून घ्या. वरकरणी तुम्हाला बऱ्याच गोष्टी चांगल्या दाखवत असते पण नाही. महाराजांनी सांगितलं जो माझ्याकडे आला ना त्याचं सरळच आहे. पण जो माझ्याकडे वाकडी नजर माझ्या कुठलं चाललेल्या गोष्टीत वाकडं करायला शिरला तर त्याचं कधी वाकडं चार जाग्यावर वाकडं होईल करणार नाही. हा मात्र ओळखीचा परमार्थ आपण समजून घ्यायचा. तुम्ही म्हणताय संत तेवढे चांगले आहेत पण तेवढेच महाराज भले देऊ काशेची लंगोटी नाटाळाच्या हाती दारू काठीवर का माती. हा माथा सरळ करायला त्यावेळेस महाराजांना काठी घ्यावीच लागते. कोण म्हणलं कशासाठी ठेवली महाराज? आपल्या समाधीवरती काय ठेवली महाराज? आहे का नाही? आणि ती पण साधी सुधी नाही महाराज, लोखंडाची काठी आहे. आणि ती जर पडली तर दोन थाळ्या व्हायची काय गरज होणारच आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं बस कुठं भटकू नका, इथं या. कुठं या? सद्वर्तीवरती स्वतःच्या वृत्तीवरती या. आणि अमक्यात अमक्यात गुणण्यापेक्षा स्वतःत गुंता. त्यानं काय केलं याच्यापेक्षा तू काय केलं याला भरपाई. म्हणजे काय? आता तुझा तूच शिल्पकार आहे. आता तुला घडवणारा दुसरा तिसरा कोणी नाही. हे सगळं तुझ्या हातात दिलंय. आता छडी कुठं मारायची आणि दगड कुठं घडवायचा हे तुझ्या हातात आहे.
मला वाटतंय एखादा जर पाथरवट असेल तर पाथरवट 1000 दगडी तप असतो आणि त्यातल्या एकाच गोट्याला महाराज त्या मूर्तीचं रूप येतं आणि राहिलेल्या दगडांना पायाचं नाहीतर मंदिराचं काय लागतो पाया किंवा पायरीला दगड जातो. सगळेच कळसाला लागत नाहीत तसं तुमच्या आमच्या थोडेच असे कळसाला जातील की ज्यांनी महाराजांच्या विभूतीला धरले, ज्यांनी त्यांच्या नामाला धरले आणि ज्यांनी महाराजांच्या सत्संगाला धरले, बस तेवढेच कळसाला जातील. बाकीचे मात्र पायाचा दगड तरी होतील नाहीतर डबर तरी होतील. मग आपण ठरवायचंय डबर व्हायचंय का कळस व्हायचंय. म्हणून महाराजांनी सांगितलं ऐका आता पंढरीत आहोत तर पंढरीतलं तुमचा सगळ्यांचा एक नियम आहे पाया पडे जन एकमेका. गाव हा नम्रतेचा परमार्थ महाराजांनी सांगितला. नम्र होणे भूतातेने कोंडीने अनंता. कुठं व्हायचंय नम्र पायाशी नम्र व्हायचंय. नाना पाय म्हणजे आपले काय आहे महाराजांनी सांगितले पाय म्हणजे दुसरं तुमचं नाही. अरे कूर्म आणि शेष हे तुमचे पाय आहे. कूर्म आणि शेषच आहेत का नाही त्याच्या उपर जाऊन ज्यावेळेस अभ्यासांती मला कळलं की पाय म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. एक तुमची सायकल आहे सायकल आणि सायकल म्हणजे पॅडल आहेत आणि पॅडल ज्यावेळेस तुम्ही मारचाल त्यावेळेस तुमचं वाहन स्वतःच चालतं आणि त्या वाहनात दुसऱ्या वाहना घालता. बरोबर आहे काय. वाहनात वाहन घातलं काय होतं वाहनात वाहन घातलं याचं महाराज काय होते झीज होत नाही पण त्या वाहनाची झीज होते आणि मग त्याला टाळ्या मारावा लागतात. बरोबर आहे. तसं या देहाला तुम्ही आता सगळेजण थोडस लक्ष द्या. जास्त वेळ बोलणार नाही पण या देहात भगवान आहे. भगवान आपण म्हणतो विठेवरती. हा भगवंत काय म्हणतात पिठा उभा राहिलाय का हा भगवंत सुद्धा विठेवरती. कोण हा भगवंत विठेवरती. भ ग व आ न या पंच तत्वापासून बनलेला हा काय आहे हा आपला देह आहे. ज्या ब्रह्मांडात आहे ते कुठं आहे बोलत चला कुठं आहे. मला माहित आहे सगळ्यांना उपासाची वेळ झाली सगळ्यांचं तिकडे वाचावं लक्ष आहे नाही नाही ना. हा बस मला मध्ये खडा टाकून बघायची लय बेकार सवय. हा खडा टाकल्याशिवाय कळत नाही किती तरंग उठतायत कोण डबक्यात आहे का कोण समुद्रात आहे. लक्ष द्या. आपण सगळे ज्यावेळेस भगवंताचं खरं रूप स्वरूप पाहतो ना त्यावेळेस खरं सांगतो जगात पाहण्यापेक्षा खरा परमार्थ नजरेत नाही. खरा परमार्थ नजरेत नाही. तो श्रीमंताचा नाही तो गरीबाचा नाही तो मध्यमवर्गीयाचा नाही तो कोट्याधीशांचा नाही. तो परमार्थ फक्त कोणाचा आहे नजरेचा आहे. आता नजर कुठं घालवायची नजर जगात हिंडून द्यायची नाही. तिला भटक भवानी करायची नाही. ती भटक भवानी 4 गावं हिंडते 4 गावातल्या सगळ्यांना भरवते पण त्या नजरेला कळत नाही. आता तू तुझ्या वृत्तीवरती आली ती अंतस्थ व्हावी ती अंतःकरणात वळावी त्यासाठी सगळ्यांना हा सांगतो की भ म्हणजे भूमी ग गगन व वायू आ अग्नी आणि न म्हणजे नभ. हे सगळे भगवंताचं विश्लेषण करत आणि तेच खरं आपल्या देहात आहे. कुठं कुठं शोधून सापडाल. ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता त्यावेळेस तुमचं सुजतं काय सुजतं काय तुमचं सांगा काय सुस्त पहिल्यांदा तुमची किडनी बाद झाली सुस्त काय पहिल्यांदा काय सुस्त ज्याची बाद झाली त्याला इसरा ज्याचं झालं त्याचं बघतच चालू आहे ना. काय सुस्त महाराज पाय सुस्त. सुस्त म्हणजे त्याच्यात काय मांस वाढतं का काय वाढतं ना त्याच्यात पाणी वाढतं. काय वाढतं पाणी वाढतं. आज पृथ्वीवरती पाहिलं तर पाणी सगळ्यात खाली आणि पाणी नेहमी उताराकडे वाहतं. कुणीकडे वाहतं उताराकडे वाहतं. आपल्या हे सगळ्यांचं पाणी अर्थात पाय हे पाण्याचं तत्व आहे. काय आहे पाण्याचं तत्व आहे. भूमी त्याच्या वरती आहे. कुठं भूमी आहे ज्यावेळेस आपण कमरेवरती येऊ ना आपल्या शरीरात महाराज सगळ्यात जास्त हाडं आपल्या कमरेपाशी आहेत आणि तिथंच मोठं हाड म्हणजे आपल्या मांडीचं हाड आहे. हे हाडं म्हणजे कठीणपणा हा भूमीचं तत्व आपल्या तुमच्या मध्यात आहे. चला पुढं हे भगवंताचं दुसरं रूप दाखवलं. आता तिसरं रूप महाराज अग्नी कुठं आहे आपल्या शरीरात आहे. अग्नी जगात दिसतोय सूर्य तापलाय आणि तापलेल्या सूर्यानंतर महाराज काय होतं या सृष्टीवरती असणारे निसर्गातल्या सगळ्या वृक्षवल्ली
त्याचबरोबर माणसाचा व्यवहार त्या अग्नीवरती चालतो. मग या सृष्टाचा व्यवहार कशावरती चाललाय? अरे जे जे खाल्लं ते सगळं पचवलं कुणी आणि पचलं कसं? कशानं पचलं? महाराज, अग्नीत अन्न शिजलं जातं आणि ते शिजलेलं अन्न ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस लक्षात ठेवा ते जठरात जातं आणि ते जठरात तो अग्नी नावाचा देवता निवास करतोय आणि तो अग्नी तुमचं खाल्लेलं सगळं महाराज जे जे खाल ते पचवायचं काम करतोय. खाणारी बरीच माणसं म्हणतायत मग हे खाल्लं म्हणून काय होतंय? अरे एकदा तू खाऊन बघ, ज्याचं खाल्लंय ना त्याच्यासारखंच तुला भोगायला येईल. बरं, अरे ज्यानं तोडलंय तो तोडलेला महाराज तो काय तुम्हाला आशीर्वाद देईल का? ज्याच्या मुंडीवरती सुरी फिरवल्या तो काय तुम्हाला आशीर्वाद देईल का? आशीर्वाद देत नाही. ज्यानं खाल्लं ना त्याला सुद्धा शाप द्यायला तो बसलेला आहे. तो तुमचं कधी शुभचिंतनच नाही. आतला विष्णू काय त्याला महाराज चांगलं विनेल का? अजिबात नाही. म्हणून खाणारासाठी बंधन आपल्याकडे आहे महाराज. बाकीकडे माणसं परमार्थात जातात तिथं हे नावाचं बंधन नाही. काय पण खा पण माझ्याकडे या ना. महाराज भरपूर पंत झाले. ज्ञानोबा तुकोबांचा आधार घेतला आणि ह्यातलंच उचलून तिथं मांडायला लागले. या आमच्यात काही बंधन नाही. न खाता या, खाऊन या, आंघोळ करता या, बिना आंघोळच या, पण फक्त एवढं देऊन मात्र नक्की जा. बरं, मठावरती या. कुठं पावते का कुठं तुम्हाला मागायला बसलेलं आहे कोण? कोणी सुद्धा नाही. म्हणून सांगितलं याच्यात तुमच्या जठरात अग्नी नावाची देवता आहे. 3 तत्व सांगितले. जळावरती ऐका. त्याच्यानंतर तेज नावाचं तत्व आहे. तेज कुठं आहे? प्रकाश कुठं आहे? आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना कळलं. जगात तुमच्या हाताला तेज दिसत नाही, पायाला तेज दिसत नाही, तुमच्या नाकाला तेज दिसत नाही, तुमच्या डोक्याला तेज दिसत नाही. ते तेज फक्त तुमच्या डोळ्यात आहे. तेज फक्त जगाला दिसतं. हे चष्मा कशाला लावले? डोळ्यातलं तेज कमी झालं या म्हणून लावलेत वर्ण. लक्षात आलं? आपल्यातलं तेज कमी झालं आणि खरं सांगू ना हळूहळू ते कमीच होत जातं आणि शेवटी हे ते लयाला जातं. पायातली ताकद कमी होते, पाणी कमी होतं, ते लयाला जातं. महाराज हाडं झिजली जातात, पृथ्वी सुद्धा झिजत आहे, ती लयाला जाते. अग्नी हळूहळू महाराज आपले जठराग्नी आता पूर्वी खाल्ले तसं तुम्ही खाता का? नाही ना. आमचं पैलवानाला 10 भाकऱ्या खायचं, आता त्यांनी 10 भाकऱ्या खाऊ द्या, नानी मागणं काटीन पूर्ण धपाटा टाकते. बरोबर आहे? नाही खाऊ शकत. का नाही खाऊ शकत? आता जठराग्नी महाराज त्यातला अग्नी हळूहळू कमी होत चाललाय. चला पुढे. तसंच डोळ्यातलं तेज प्रकाश कमी होत चाललाय. आता वृत्तीकडून तो निवृत्तीकडे निघालाय. हे निवृत्त होत चालले आणि शेवटी राहिला वायू. हा भगवंताचा निवास आहे कुठं? तर भगवंताचा वास तुमच्या आमच्या नासातून महाराज आत फुफ्फुसात जातोय. हे त्याचं वायुकोश, या त्याच्या वायू नलिका आणि या नलिकेत त्याचं येणं आणि जाणं सततच आहे. आणि ते येणं आणि जाणं म्हणजे तुमचं येणं म्हणजे जन्म आहे आणि जाणं म्हणजे काय आहे? मृत्यू आहे. कायमचा आला तर महाराज जन्म आहे आणि कायमचा गेला तर बोला कोण आहे? मृत्यू. अगा मरहा बोल न साहते. कोणाला मरणे हा बोल सहज होत नाही, सहन होत नाही, पण त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. महाराजांचं ज्यावेळेस खूप चिंतन केलं त्यावेळेस 3 गोष्टी कळल्या. ऐकताय ना सगळे? ऐकत नसाल तर झोपून तरी ऐका. महाराज 3 गोष्टी सांगितल्या. येताना माणूस एकटा जन्माला येतो. चूक आहे का? बरोबर आहे. आता जुळी जन्माला येतात त्याला माझा काय दोष नाही महाराज म्हणतात. जुळी येतात ना जन्माला महाराज, पण ते पण एकटे येतात. ते कधी जोडीला येत नाही. एकटा जन्माला येतो आणि जाताना कधी म्हणला हे सख्या नका पहिल्यापासून सख्या तुझ्या मी एकच आहे, चल ना माझ्यावर. ती म्हणते जा राम राम. का? त्यावेळेस एकट्याला जावं लागतं. त्यावेळेस बायकोही येत नाही, पोरही येत नाही, कोणी येत नाही. जाताना एकट्याला जायचंय. आणि 3रं साथ सांगितलं काय? आयुष्यभर जे कमवलेलं आहे ना महाराज, ते भौतिक जगात जे जे कमवलेलं आहे ना त्यातलं तुम्हाला गुंजभर नाही, केसभर सुद्धा नेता येत नाही. ना खरं आहे का खोटं आहे?
केस भर सुद्धा नेता येत नाही. मग एवढी मध्ये लोडबड तुमची आमची कशासाठी चालली आहे? कशासाठी चालली आहे? इथं भर पोटासाठी. आजपर्यंत तुमचं आमचं पोट भरलं नाही. का भरलं नाही? कारण तुमची आमची हाव विरली नाही म्हणून पोट भरलं नाही. मला दादांच्या सारखं खैरी महाराजांसारखं खूप खोलात सांगता येत नाही. आणि कीर्तनकार एवढं दिलं तर एवढं सांगत बसतो. एखादी शिडी वृत्ती असेल तिला 4 वेळा तूप लावून म्हणणार ताजे ती खाऊन घ्या. तसं असतं आमचं काम. आम्हाला जास्त खोला सांगता येत नाही पण वरवरून सांगेल पण अंतःकरणात घुसेल एवढं मात्र सांगायचा प्रयत्न करतो. म्हणून ऐका, एवढं सांगायचं कशासाठी? हा परमार्थ खरा अंतःकरणात आहे, तो बाहेर खालचा परमार्थ नाही. हा सत्संगाच्या रूपानं मला असं वाटतंय या आजच्या एकादशीच्या रूपानं आज 4 सत्संग संघ झाले. या 4 संघाच्या रूपानं महाराज मला असं वाटतंय एका कीर्तनात सुद्धा एवढं तुम्हाला भेटलं नसतं एवढं 4 सत्संगातलं भेटलं का नाही? वाजवा की टाळ्या. माणसाला टाळ्या वाजवायला सांगाव्या लागतात. एखाद्याचं चुकलं तर कांठाळ्या द्यायला सांगावं लागत नाही. तिथं मात्र त्यांचा बरोबर राक्षस जागा होतो. बरोबर आहे. एखाद्या वेळेस माणसाचं चुकलं तर अरे भला माणूस सुद्धा तोंडात की त्याची आय बहीण काढतो. बरं का काढतो? कारण त्याच्यात सुद्धा राक्षस लपलेला आहे. माझ्यात नाही का? माझ्यात तर लय लपलेला आहे. एखाद्या पोराचं चुकू द्या, कानाखाली ओढले की ती पिवळीच करतो. त्याची आई कधी माझ्याकडे येत नाही. बरं गुरुजी माझ्या पोराला का बदललं? कारण त्याला माहित आहे गुरुजी सरळ मार्गे वर्गाच वाकडा चालला असेल. तसंच सद्गुरू तुमच्या आमच्याकडे लेकराच्या दृष्टीने बघतात. लेकरांनो कधी वाकडा पाऊल टाकू नका. कधी कोणा पुढे महाराज या जिभेनं या मुखेनं या सरस्वतीनं अभद्र बोल कधी बोलू नका. या हातानं करायचं तर दान करा. या हातानं करायचं तर मदत करा. एखाद्याला सहाय्य करा. कधी कोणासाठी वाकडा हात करू नका. वाकडं पाऊल टाकू नका. वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा. कारण वाणी नाही आणि पाणी जर जपून वापरलं तर वाणी जपून वापरली पुढच्या जन्मात तुमच्या कामाला येईल. पाणी जपून वापरलं मागच्या पिढीला उपयोग येईल. आणि नाणं जपून वापरलं तर मारताना जर एखादा अटॅक बिटॅक आला तर डॉक्टरच्या माळ्यावर घालायला उपयोग येईल. आणि खरं सांगू का, हे जोपर्यंत याच्यात आहे तोपर्यंत करता येतं. त्याच्यानंतर बॉडीच होते. मग बॉडीला तुम्ही किती पिढी द्या ती वडत नाही. किती चपटी द्या ती पियत नाही. का पितो? काही कळत नाही. ते म्हणतं ह्याला लवकर हटवा. का? कारण आता त्याच्यामुळे आता घर वाटायची वेळ आली. लवकर न्या. महाराज आपलंच पुढं दाखवायला असतं. चला माझ्या माग, चला माझ्या माग. मीच त्याला दाखवतो वाट. सगळ्या पै पाहुण्याचं वाटेला लावतो. मग वाट आपली लागण्यापेक्षा चांगल्या परमार्थाच्या वाटेला लागूया. जीवनाचं कल्याण करूया. अरे त्याच्याशिवाय कल्याण दुसऱ्या कोणाला करता येत नाही. मला सांगा या वृक्ष वेलींना त्यांचा परमार्थ त्यांनी करून टाकला. कारण दातृत्व नेतृत्व या वृक्ष वेलींकडे महाराजांनी सांगितलेलं आहे. आजपर्यंत आलेल्या कोणाला झाड कोणाला म्हणले का माझ्या सावलीला बसू नको आणि माझी फळं खाऊ नको, माझी लाकडं वापरू नको, माझ्या पानांचं औषध करू नका. कोण लता वृक्ष वेली म्हणली का कधी? कधीच नाही. अरे ज्याच्यापाशी महाराज द्यायला आहे ना संत रूपानं वृक्ष देत राहिले. नदी घ्या, नदी सुद्धा अखंड वाहत आहे पण फेडीत पाप ताप तिरीचे पादप कोणाचे? आणि जगात येई आप गंगा जैसे. गंगा नदीच्या दोन्ही तीरांना सुजलाम सुफलाम करत आपलं ध्येय गाठत ती समुद्राला जाऊन मिळते. ती कुणाला म्हणत नाही अरे गरीब आहे, तुच्छ आहे, पापे, श्रीमंत आहे. या कोणालाही ती कोणालाही नाकारत नाही. सगळ्यांचं पाप घेऊन जाते. किती गटार सोडा त्या गटाराला सुद्धा शुद्ध करण्याची काय करायचे ताकद धरली. ती शुद्ध करत चाले. तिनं संतत्व जपलं. सूर्याकडे चला. सूर्य कोणाला नाही म्हणलाय प्रकाश द्यायला? सांगा मला. कोणालाच नाही. आणि सूर्य जगात सगळ्यांना प्रकाश देतो. त्याने आप प्रभाव कधी केला नाही. आणि हा वाहणारा वारा बघा. अरे एवढा वाहणारा वारा आहे पण तो कधी म्हणला नाही ही सद्गुरूंची दिंडी आहे, आदिनाथ संप्रदायाची दिंडी आहे, हिथच जरा गारवा निर्माण करू आणि हिथच येशी निर्माण करू, बाकीच्याकडं गरम हवा पाठवू, असा कधी म्हणलाय का? कधीच नाही महाराज. अरे
सगळ्यांसाठी इथला वायू आहे, सगळ्यांसाठी ऑक्सिजन आहे, सगळ्यांसाठी जगण्यातला हेतू महाराज या निसर्गाने संतांच्या रूपाने दिला आणि संत रूपी सद्गुरूने तुमच्या आमच्यापर्यंत तो निसर्गाचं महत्व समजवून सांगितलं. म्हणून निसर्गाच्या खरं देवता आहे त्याच्याकडे निसर्ग देवा तुम्ही द्यावे आम्हा दान. कोणतं दान? दया, क्षमा, शांती, वैराग्य हे दान मागितलं. दुसरं काही मागू नका, ते सगळं नाशिवंत आहे. हे दान मागा. अरे या हातानं कल्याण आपण आपलं करून घेऊ, या पायानं कल्याण आपलं आपण करून घेऊ, या मुखानं त्यांचे बोल बोलू कल्याण आपलं आपण करून घेऊ. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. म्हणून सद्गुरु शंकर दगडे महाराजांनी आता संतत्व ते नाहीत म्हणून सोडून देऊ नका. आज तुमच्या आमच्या तो हातात परमार्थ दिलाय. आज आपण मठावरती एक एक माणूस साखळी सारखा जोडूया, वाढवूया का म्हणत नाही. जोडणं महत्वाचं आहे. वाढलेली जोडतीलच असं सांगता येत नाही. पण महाराज जोडलेली माणसं कधी तोडली जात नाही. एक वेळ घरातला भाऊ तुटेल पण गुरु बंधू तुटणार नाही. महाराज म्हणून तर हा गुरुने घातलेला धागा आहे. धागा तो कशाचा धागा आहे? म्हणा कापसाचा आहे. कापसासारखा उडून जात. महाराज तो कापसाचा असेल तर त्या कापसात सुद्धा एवढे गुरुच्या मंत्राची ताकद बंधनात घातल्या की त्यात शिव होऊन या जीवात घातलाय. म्हणून या जीवाला त्या शिवाची ओढ लागावी आणि खरी तुमची आमची ओळख इथंच व्हावी. म्हणून हा ओळखीचा परमार्थ करायचा आहे. अध्यक्ष बरोबर आहे. हा ओळखीचा परमार्थ करायचा आहे. बस तोच जपत राहो, महाराजांचे बोल जपत राहो. आणि खरं सांगू दिंडीत आलेला प्रत्येक माणसाला एकमेकाला सद्गुरू म्हणून जपू तरच हे चालणार आहे. मग तिथं तुम्ही असा, मी असा, आचार्य असू द्या, कोणी चालणार असू द्या, कोणी पताकावाला असू द्या, कोणी पाणीवाले असू द्या, कोणी तुळसवाले असू द्या, कोणी विनेकरी असू द्या, या सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकाला जपत जायचंय. जपता जपता त्याला जपायचंय, याला जपायचंय आणि याला पण जपत जपत त्या सद्गुरूंना शरण जायचंय. सद्गुरुनाथ महाराज की, संत तुकामाई महाराज की, सेवागिरी महाराज की. तदनंतर कोण बोलणार असेल तर सांग. बस आदेश आला. महाराज गतवर्षी एक आदेश सुटला होता, माहित आहे का? काल्याच्या कीर्तनात आदेश सुटला होता. या वर्षी दिंडी बापूंनी जुगार पावर जुगार काकांनी चालवावे. महाराज आदेश सुटला खरा पण त्यांनी कधी म्हणलं नाही आम्ही चालवतो, जावा तुमचं तुम्ही. कधी नाही. या रे सगळ्यांनी या. आणि खरं सांगू ते सार्थ झालं, ते सिद्ध झालं. महाराज करून घेतात याच्यावरती भरोसा ठेवा. बस आज खरा सगळ्यांच्या चरणी विनंती. सुग्ना पुंडरी करदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, मुरली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे, तोषोनी मज द्यावे प्रसाय दाने. जे कळांची व्यंकटेश सांडो तया सत्कर्मी दिवाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुर्गांचे विवेलाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वंचित तो दिला हो प्राणी जात वरशस्त्र मंगळे, ईश्वर निष्ठांचे मान्याळे अनवर्त गोमंडळी भेटतो होता. सदा कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते देवानवला पियुषांचे चंद्रमे जयाचला मार्तंड देता पहिला. ते सर्व हे सदा सज्जना सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोके. भजे आदि मूर्ती अखंडित आदि अंतोपजे विशेष योग्य दुष्टा दुष्ट विदेह आये. एक म्हणे श्री विशेष राहो आरोग्य दान फसाहो. हे देव ज्ञानदेव सुखिया झाला, हे देव ज्ञानदेव सुखिया झाला, हे देव ज्ञानदेव सुखिया झाला. विठाला 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 विठाला.